नव्या दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9. ही चलन प्रणाली विरोधामध्ये राज्यातील वाहतूकदार संघटना आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीसांकडून योग्य तोडगा न निघाल्यास शेकडो वाहतूक व्यावसायिक आझाद मैदानावर आंदोलनाचा पवित्र्यामध्ये. सर्व सेवा देणाऱ्या वाहतूक संघटनांचा उद्या संपाचा इशारा. बीडच्या गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परीक्षा केंद्रावर झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा आरोप. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. केस शहरातील वसंत विद्यालय परीक्षा केंद्रावरही कॉप्यांचा सुळसुळाट. परीक्षा केंद्रावर पोलिसांसमोरच विद्यार्थ्यांना कॉप्या दिल्या. बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणामध्ये नाशिक कनेक्शन समोर आले. नाशिक मनपाकडून मालती IVF सेंटर सील करण्यात आले. नाशिकच्या परवानगीवरती बदलापूरमध्ये फर्टिलिटी सेंटर सुरू असल्याची तक्रार होती. संपूर्ण देशभर स्त्री बीज तस्करीसाठी डॉक्टर अमोल पाटील एजंट म्हणून कार्यरत असल्याचा संशय आहे. समृद्धी महामार्गावर महिला प्रवाशांना मारहाण करून 70,000ची लूट झाली आहे. नाशिकच्या चिन्नरमधील खळबळजनक घटना समोर आली. समृद्धी महामार्गावरील एका कारवर दरोडा टाकून चोरट्यांनी महिला प्रवाशांना मारहाण केली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीमध्ये पडझड झालेली आहे. सोनं 6,000 तर चांदी 23,000 स्वस्त झालंय. सोन्याचे दर 34 दिवसात 14,000 पडलेत तर चांदी एका दिवसात 23,000 स्वस्त आहे. रायगडच्या पेन तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचं बेमुदत उपोषण 6व्या दिवशी तुर्तास स्थगित करण्यात आले. खासदार सुनील तटकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी उपोषण तात्पुरतं मागे घेतलेलं आहे. पालघरमधील सूर्या धरणग्रस्तांना 45 वर्षांनंतर न्याय मिळणार आहे. चंद्रानगर आणि हनुमान नगरमधील आदिवासी बांधवांचा प्रश्न सुटलेला आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना महसूल मंत्री बावनकुळेंकडून 7/12 जमिनीच्या नकाशाचं वाटप करण्याची घोषणा होती. पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. भाजपाकडून परेश ठाकूर आणि गणेश कडू यांचे स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल झालेत. स्वीकृत नगरसेवक पदावरती कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.